नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या लखपती दीदी योजनेला अमरावती जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 75,996 महिलांनी लखपती दीदी म्हणून नोंदणी केलेली असून शासनाने दिलेल्या 80,610 महिलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने जिल्हा वेगाने पुढे जात आहे. तर महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळालेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे हा आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वयंरोजगार, लघु उद्योग, गृह उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, प्रक्रिया उद्योग अशा विविध व्यवसायांमध्ये पुढाकार घेतलेला आहे. बँक लिंकेजमुळे व्यवसायांना आधार, महिलांच्या उद्योगांना आर्थिक मदत मिळावी यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जात आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत महिला बचत गटांना कोट्यावधी रुपयाचे बँक लिंकेज देण्यात आलेली आहे. या आर्थिक पाठबळामुळे अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले असून काही महिलांनी आपले व्यवसाय अधिक वाढवलेले आहेत. तर उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आहे. लखपती दीदी योजनेचा थेट परिणाम महिलांच्या उत्पन्नावर दिसून येत आहे. अनेक महिलांची वार्षिक उत्पन्न आता 1,00,000हून लाख रुपयापेक्षा जास्त झाले असून त्या खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनल्या आहेत. तर काय आहे लखपती दीदी योजना ती बघूया. लखपती दीदी योजना ही महिलांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आहेत. या योजनेचा उद्देश महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान 1,00,000 रुपयापेक्षा जास्त करणे हा आहे. योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, आर्थिक साक्षरतेचे धडे, कमी व्याजदरात कर्ज, रोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वावलंब वाढत असून त्यांचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंब आणि ग्रामीण भागावर होत आहे. अमरावती जिल्ह्यात लवकरच 80,000हून अधिक महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलेला आहे. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.